देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांच्या वतीने मकर संक्रांतीचे औचित्य साधून हळदी कुंकू तसेच महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात देवरी तालुक्यातील 3000च्या वर महिलांनी हजेरी लावली असता आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी या मेळाव्यात आलेल्या महिलांना हळदी कुंकू आणि वाण देत आमदार महोदया प्रमाणे मी देखील आपल्या पाठीशी आहे अशी हमी उपस्थित महिलांना दिली। आमदार देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे हे आपल्या मतदारसंघात नेहमीच नागरिकांच्या सेवेत तत्पर असतात। कधी आरोग्य मेळावे तर कधी महिला सक्षमीकरण तर कधी विकास कामे, भूमिपूजन, लोकार्पण सोहळे तर कधी विद्यार्थी मार्गदर्शन मेळावे अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत असतात। सोबतच दरवर्षी आमदार महोदयांच्या पत्नी सीमा कोरोटे हे मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिला मेळावे तसेच हळदी कुंकू महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करीत असून यावर्षी देखील आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी देवरी तालुक्यात महिला मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम तसेच महिलांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते। तर या मेळाव्यात 3000च्या वर महिलांनी हजेरी लावली असून आमदार पत्नी सीमा कोरोटे यांनी मेळाव्यात आलेल्या महिलांना तिळगुळ देत वाणांचे वितरण करीत आमदार महोदयाप्रमाणे मी देखील स्वतः तुमच्या पाठीशी आहे अशी हमी दिली। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। प्रत्येक वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य दिव्य महिला मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वप्रथम हा कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीने आणि देवरी आमगाव विधानसभेचे आमदार सहसरामजी कोरोटे यांच्या वतीने आणि आयोजक सीमाताई कोरोटे यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येते प्रत्येक वर्षीप्रमाणे। आणि आमच्या ह्या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने महिला येत असतात। आजच्या ह्या मेळाव्यामध्ये तालुक्याच्या कानाकोपऱ्यामधून महिला भगिनी ह्या मेळाव्याला आपली हजेरी लावलेली आहे आणि हळदी कुंकवाच्या बरोबरीतच महिलांच्या देवाणघेवाण, महिलांच्या विचाराशी ज्या सावित्रीबाई फुले आहेत यांच्या विचाराशी जुळलेल्या आमच्या महिला आहेत। आणि ह्या प्रोग्रामाच्या माध्यमातून ज्या बाहेरून आमच्या उषाताई मेंढे आलेल्या आहेत किंवा ज्या आमच्या बाहेरून लताताई दोनोडे आलेले आहेत, आमच्या तालुका अध्यक्ष आहेत, शहर अध्यक्ष आहेत, सर्व मिळून आम्ही हा काँग्रेस पक्षाचा महिला मेळावा साजरा करतो आणि आमदार साहेब परिपूर्ण ह्या मेळाव्याला सहकार्य करत आलेले आहेत। त्याबद्दल महिला काँग्रेसच्या वतीनं आणि देवरी तालुका महिला काँग्रेसच्या वतीनं आम्ही सगळे आमदार साहेबांचे खूप खूप आभार मानत आहोत। हा मेळावा असाच याच्या अगोदरही चालत राहील अशी आमच्या सगळ्या गावागावामधून आलेल्या महिला आम्हाला विचारत असतात की ताई, हा प्रत्येक वर्षी आपण हा मेळावा असंच ठेवणार आहात का? कारण की त्यांचा आनंद हा खूप म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावरून आम्हाला झळकत आहे आणि खूप आनंदी महिला स्वतःहून ह्या मेळाव्याला उपस्थिती दाखवत आहे। त्याबद्दल मी महिला काँग्रेसच्या वतीनं सगळ्या इथं येणाऱ्या आमच्या महिला कार्यकर्त्यांचे खूप खूप आभार मानते, अभिनंदन करते। मागील 4 वर्षापासून आम्ही ह्या देवरी तालुक्यामध्ये आणि संपूर्ण विधानसभा क्षेत्रामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही ठेवतो। आमच्या माता भगिनीचं हे तीळ संक्रांत वाणानिमित्त आणि त्यांचं लेणं, महिलांचं लेणं ह्या निमित्तानं आम्ही प्रत्येक वर्षी हळदी कुंकवाचे कार्यक्रम ठेवतो। आणि आज ह्या ठिकाणी माझ्या सौभाग्यवती सीमाताई कोरोटे यांच्या प्रमुख पुढाकारानं आणि सर्व जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य उषाताई सहारे, संदीपजी भाटिया आणि आमचे राजीभाऊ चांदेवार आणि सर्व आमच्या माता भगिनी यांच्या सर्वांच्या महिलांच्या सर्वांच्या सहकार्यानं ह्या ठिकाणी तिळगुळाचं मोठ्या प्रमाणामध्ये कार्यक्रम होत असतो। नक्कीचपणे मागील वर्षीसुद्धा आम्ही मोठा कार्यक्रम आमच्या बंगल्याच्या बाजूलाच केलं होतं, पण ह्या वर्षी आम्हाला माहीत होतं की माझ्यावर जनतेचा किती विश्वास आहे आणि किती प्रेम आहे। आणि आज ह्या ठिकाणी एवढा मोठा हा जनसागर, हा माझ्या भगिनींचा जनसागर ह्या ठिकाणी तो आपल्याला गवाही देतो की आमदार साहेबांनी केलेलं काम, आमदार साहेबांनी प्रत्येक समाजातील जाती धर्मातील लोकांच्या सोबत त्यांची वागणूक, सर्वांसोबत सर्वांच्या ज्या समस्या घेऊन विधानभवनामध्ये जातो, सरकारकडे मांडतो, ह्या सर्व समस्यांचं समाधान व्हावं, समाधान आम्ही करण्याचा मी प्रयत्न करतो आणि त्यामुळे ह्या ठिकाणी एवढा मोठा जनसागर उसळलेला आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।